नमस्कार. सी-आय-पी न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत. तिथे अहमदनगर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी अंबरनाथ MGPचे अभियंता यांची टेलिफोन हे रात्री 2 वाजता 1:30 वाजता पाणी येतं. लोकांनी झोपायचं कधी, कामाला जायचं कधी? सकाळी कधी जायचं कामाला? खाली आमच्या लोकांना पाणी आलं रात्री 2 लाईट पडली. लाईट पडलं नाही आता. बोला. आमचं पाणी पुरवठा साहेब, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? जितक्या झोपडपट्ट्या अंबरनाथ शहराच्या जितके गाव त्यांना लाखो करोडचं बिल येत आहे. कारण प्रत्येकाला अशी वेळ आली की बिल्डिंग मध्ये लोकांनी मोठ्या वरती लिफ्ट झालेलं पाणी पण त्यांना घरात पोचा म्हणून पण मोठी लागते. साहेब, आम्हाला ना तुमची एजन्सी नको आहे. तुम्ही आम्हाला MIDC बरोबर करून देत आहे, कारण की आम्हाला तुमच्याकडून परवडत नाही आहे. तर आम्ही तुम्हाला बिलं सगळी देतोय. तुम्ही 88 82 MLD पाणी संपतो का? लिफ्टिंग होतं का तुमच्याकडून? ती शिवपार्वतीची बिल्डिंग आहे, तिला मीटर नाही पाण्याचा, मग त्याला पाणी कसं काय येतं? हो, काय बिल्डिंग आहे? वृंदावन अपार्टमेंट आहे. मला ते बोलत, त्याला अजून मीटर नाही. आता साहेबांनी एका मोतीराम गार्डन म्हणून बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये 3 इंचाची पाईपलाईन टाकलेली आहे. अहो, ते परवडणार नाहीये. कारण की तुम्ही एक मिनिट, तुम्ही म्हणता सरळ म्हणता का तुम्ही आम्हाला पाणी देऊ नाही शकत, तर तुमची एजन्सी बंद करा आणि आम्ही MIDC बरोबर आपण करार करा साहेब. एक मिनिट काय बोलायची काय? आपल्या MIDC बरोबर करार करा. सोडून द्या त्यांना, कशाला आपण त्यांना जागवायचं? महाराष्ट्रात आज तुम्हाला मोटर लावून सुद्धा तो फोर्स मिळत नाहीये. आम्ही बोललो नाही, बरोबर आहे. हा विषय गंभीर आहे, कारण तिथे नागरिक राहतात, तिथे पाणी आणि बिल्डिंगीत आपण सगळे काय केलं पाहिजे. एक काम करा, आपला ॲग्रीमेंट MIDC बरोबर करा. तर MGP सक्षम तुम्ही बोला आम्हाला डबल पाणी देता म्हणून. पाणी बारवी डॅमची उंची वाढली, डबल पाणी झालं तर 6 महिने पाणी काय पडतंय. करू? मस्त दवंडी पिटू की एकीकडे पाणी नाही, त्यांना लोक घरामध्ये 1000 रुपये द्यायला. अहो, लाईटचा बिल वापरताना 3-4 भरताय. 1000 रुपये पाण्यासाठी देऊ शकत नाही. कंपल्सरी घराला 1000 रुपये प्रॉफिट आहे, पाणी त्याला नसताना घरातल्या बाईचं तर सगळं खराब होतं, त्याच्याबरोबर ती नवऱ्याच्या पण अशी पाठी लागते की आम्हाला तर त्याच्या नवऱ्याची मॅडम बायकांनी आमच्या जिल्ह्यात आराम केले. पाणी येणार आहे, कशाला त्या एजन्सीला साहेबांना कुठल्या बिल्डरांना पाणी द्यायचं, कुठल्या टँकरांना देऊ टाका. पण आम्हाला आमची योजना परत द्या. बैठक पार पडलेली आहे. जवळपास सर्व नगरसेवकांचा एकच रडणं होतं की पाणी मिळत नाही आहे. MGPचे अधिकारी इथं आहेत. काय सविस्तर माहिती द्याल? बैठकीमध्ये काय नियोजन झालं आहे? पूर्ण अंबरनाथ शहरामध्ये पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. आम्ही लोकांना 2-2, 4-4 दिवस पाणी येत नाही आहे. हा प्रश्न आम्ही लक्षात घेता MGPच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. त्यांच्याकडे आम्ही विचारलं असता की आम्हाला रोज पाणी येत नाही आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्याकडे सक्षम उत्तरं आम्हाला मिळालेली नाही आहेत. त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे अधिकारी पण पुरेसे नाही आहेत. त्याचबरोबर ते आम्हाला रोज पाणी देऊ शकत नाही, 1 दिवस आड पाणी आता सध्या देतात. आणि नागरिक आता सांगतायत आम्हाला 4-4 दिवस पाणी येत नाही. त्यांचं म्हणणं होतं 1 दिवस आड. पण कुठलंही ठोस म्हणजे असं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही आहे. तर सगळ्या नगरसेवकांचं असं आमचं मागणं आहे की आता MGPनी हँडओव्हर करावं नगरपालिकेकडे आणि आम्ही MIDC असेल किंवा अन्य कुठल्या एजन्सीज थ्रू पाणी पुरवठा अंबरनाथ शहराला कसा चांगला होईल ह्याचा प्रयत्न करणार. अंबरनाथ पालिका आणि MGP लवकरच आम्ही 8 दिवसामध्येच मुख्याधिकारी आणि मी स्वतः सगळे नगरसेवक यांची आम्ही बैठक घेऊ आणि त्याच्यातून जो काय निर्णय होईल. आणि याला वेळ आम्हाला घालवायचाच नाही, कारण की हा मोठा प्रश्न आहे. आणि हा की आम्ही जिथे जातोय तिथे आम्हाला पण लोकांची तीच मागणी येते. अक्षरशः सगळ्या नगरसेवक असतील किंवा मला स्वतःला सुद्धा लाज वाटते आता जायला लोकांमध्ये की तोच प्रश्न सांगतात आहे की पाणी कधी येणार. आणि त्याच्यामुळे हा पुढच्या 8 दिवसात नक्कीच आम्ही त्याचं उत्तर देऊ. त्याच्यामध्ये असं नगरसेवकांचं म्हणणं होतं की आपण जर का ईस्टला रोज पाणी देतो तर वेस्टला 1 दिवसाआड पाणी का देतो, आणि वेस्टला पण त्यांना रोज 1 दिवसाआड पाणी पाहिजे. आता हे जे सिस्टीम आहे
ईस्ट आणि वेस्टची ही गेली 10-15 वर्षापासून चालू आहे आणि आपण ईस्टच्या जवळपास 80% भागाला रोज पाणी देतो आणि वेस्टचा जवळपास सगळा भाग आपण अल्टरनेट डे पाणी 70-80% अल्टरनेट डे पाणी देतो. तर आपल्याकडं जी पाणी उपलब्धता आहे आणि आपल्याकडं जे काही टाक्या आहेत, जे काही आपण पाणी उचलतो त्यानुसार सध्या पाणीपुरवठा चालू आहे. पण जर का आता नवीन स्कीम पण अंबरनाथची 258 कोटीची आणि बदलापूरसाठी 245 कोटीची नगरोत्थानमधनं मंजूर झालेली आहे. आता सध्या जेव्हा या 2 स्कीम सेपरेट होतील, तेव्हा दोन्ही स्कीम वेगवेगळ्या राबवल्या जातील आणि त्यांचे सोर्स वेगळे होतील, तेव्हा मग ह्या पूर्ण अंबरनाथ आणि बदलापूर शहराला जे काही त्यांना रोज पाणी पाहिजे किंवा 2 तास पाणी पाहिजे, तर ते आपण जेव्हा ह्या स्कीम पूर्ण होतील तेव्हाच हे आपण देऊ शकू. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण फक्त जी काही स्कीम चालू आहे ती व्यवस्थित चालेल आणि पाणीपुरवठा मिळेल, विस्कळीत होणार नाही याकडे लक्ष देऊ शकतो. पण जी काही मागणी आहे ती 2 स्कीम नवीन पूर्ण झाल्यानंतरच होऊ शकेल. जे काय आपल्याकडे टाक्या उपलब्ध आहेत, आपण जे पाणी उचलत आहे त्याच्यानुसार आपण जे पाणीपुरवठा करतो आहे तो सध्या चालू आहे, तो गेले 15-20 वर्षापासून चालू आहे. आता ही नवीन बॉडी आलेली आहे आणि त्यांची पहिलीच बैठक होती मॅडमच्या अध्यक्षतेखाली. तर त्यांची अशी मागणी आहे की बाबा आम्हाला तुम्ही रोज पाणी देऊ शकता का नाही. तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की नवीन स्कीम आपली राबवण्यासाठी आता शासनाने मंजुरी दिलेली आहे. ती स्कीम व्हायला 1-2-2.5 वर्ष लागतील. काही जागांसाठी फॉरेस्टच्या अडचणी आहेत. फॉरेस्टच्या अडचणी सुटल्यानंतर आपली स्कीम हा जो निर्णय आहे हा धोरणात्मक निर्णय आहे. हा शासन स्तरावर ह्याच्यावर बैठक घेऊन याबद्दल वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते हँडओव्हर करायचं का नाही किंवा काय करायचं याबद्दल शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल.